ब्लू व्हेल गेम आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। आत्महत्या केलेल्या मुलाचा लॅपटॉपचा पासवर्ड हा क्रॅक करण्यात आलाय आणि हॉटमेल वरून ईमेल आल्यानं ब्लू व्हेल गेम डाउनलोड केल्याचं यावेळेस तपासात समोर आलंय। लॅपटॉप ओपन केल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तर ब्लू व्हेल गेमवर बंदी असताना देखील यावेळेस लॅपटॉपचा पासवर्ड क्रॅक हॉटमेलवरून ईमेल आल्यानंतर यावेळेस संपूर्ण तपासात प्रकार उघडकीस आला आहे। तर पोलिसांकडून सध्या लॅपटॉपचा तपास घेतला जात होता आणि लॅपटॉपचा पासवर्ड हा क्रॅक करण्यात आला आणि त्यानंतरच हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। हॉटमेलवरून ईमेल आला आणि त्यानंतरच बंदी असलेला ब्लू व्हेल गेम हा डाउनलोड करण्यात आला आहे। लॅपटॉप ओपन केल्यानंतर ही संपूर्ण धक्कादायक बाब समोर आली आहे। ब्लू व्हेल गेम आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। आत्महत्या केलेल्या मुलाचा लॅपटॉपचा पासवर्ड हा क्रॅक करण्यात आलाय। हॉटमेलवरून ईमेल आला आणि त्यानंतरच या मुलानं ब्लू व्हेल गेम डाउनलोड केला आणि त्यातील टास्क हे पूर्ण करत असतानाच त्यानं स्वतःचा जीव हा गमावला आहे। लॅपटॉप ओपन केल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ब्लू व्हेल गेम यावर बंदी होती, मात्र हॉटमेलवरती ईमेल आला आणि त्या ईमेल नंतरच या मुलानं ब्लू व्हेल गेम हा डाउनलोड केला आणि त्यानंतरच टास्क हे संपूर्ण पूर्ण करत असतानाच या मुलानं आपला जीव गमावला आहे। ब्लू व्हेल गेम डाउनलोड करण्यात आला होता। लॅपटॉप ओपन केल्यानंतर त्यातील पासवर्ड क्रॅक झाला आणि त्या पासवर्ड क्रॅक झाल्यानंतर पोलिसांसमोर ही संपूर्ण धक्कादायक बाब समोर आली आहे। ब्लू व्हेल गेम आत्महत्या प्रकरणातील एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। आत्महत्या केलेल्या मुलाचा लॅपटॉपचा पासवर्ड हा क्रॅक झालाय आणि हॉटमेलवरून ईमेल आल्याचं समोर आलंय। या संदर्भात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत अधिक माहिती देत आहेत। रेवती, आपण पाहतोय लॅपटॉपचा पासवर्ड क्रॅक केलाय आणि त्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, तो म्हणजे हॉटमेलवर ईमेल आला आणि त्यामुळेच या मुलानं ब्लू व्हेल गेम डाउनलोड केला आहे। या प्रकरणासंदर्भातले संपूर्ण तपशील द्या। आपण जसं बघू शकतो, काही 3 ते 4 दिवस आधी एका मुलाने 14व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं होतं आणि त्याच्या मागचं कारण होतं की त्या ब्लू व्हेल गेमच्या शेवटची स्टेज। पण आता त्याच्या मागे एक सगळ्यात मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे, म्हणजे इतक्या दिवस त्याचा लॅपटॉपचा पासवर्ड क्रॅक होत नव्हता, पण आता तो सायबर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तो पासवर्ड क्रॅक झालेला पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर असे एक बाब समोर आली आहे की हॉटमेल, आपण शक्यतो जीमेल वापरतो, पण हॉटमेल त्याच्या लॅपटॉपमध्ये सापडलं आणि त्याच्यावरती एक लिंक सापडली। त्या लिंकमध्ये एक कन्सोल नावाचं सॉफ्टवेअर होतं, ते डाउनलोड झालं त्याच्यामधनं आणि त्यामुळे तो गेम खेळायला लागला आणि वेगवेगळी त्याचे लेवल्स कंप्लीट करत गेला वर्षा। निश्चितच, त्यामुळे आता या आणखी तपासात नेमके काय काय खुलासे होत आहेत हे पाहावं लागेल। रेवती, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।